जय जिजाऊ. मी इंदू गायकवाड. हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं सहर्ष स्वागत. आजचा वेगळा विषय आहे, एका वेगळ्या माजी विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये आहे. एकदा शनिवार वाडा बघायला आमचं कुटुंब, आम्ही सर्व फॅमिली गेलो होतो आणि या शनिवार वाड्याच्या मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करणार तर तिथेच मला बाजूला एक तरुण दिसला आणि तो तरुण मी पाहिलं, त्याने पण पाहिलं मला. आम्ही दोघांनी एकमेकांना लगेचच ओळखलं, कारण एक 7 ते 8 वर्षापूर्वीच्याच बॅचला तो विद्यार्थी होता माझ्याकडे. त्यामुळं त्याचा चेहरा लक्षात झाला होता, राहिला होता चांगला बऱ्यापैकी, आणि मी पाहिल्याबरोबर त्याच्याशी बोलायला लागले. तर मग त्यांनी मला नमस्कार केला. तिथून पटकन उठला तो आणि मला नमस्कार केला आणि मग आम्ही बोलत होतो. मग माझ्या बरोबर फॅमिली होती. त्यांना माहिती की आता कुठला तरी विद्यार्थी भेटला की आता तासभर सुटका नाही. मग ते गेले आतमध्ये बघायला. मग मी त्याला म्हटलं, चल आपण बऱ्याच वर्षांनी भेटतोय, कसा आहे. आणि त्याचा तो असा अवतार बघून मला त्याच्याशी बोलावंसंच वाटलं. असं वाटलंच नाही की याला टाळून आणि आपण आतमध्ये जावं. मग त्याला म्हटलं, चल आपण जरा बसूयात इथे बाजूला, बऱ्याच वर्षांनी भेटतोय म्हटलं. तर मग तो आला आणि मग आम्ही बाजूला बसलो. मग त्याला मी डायरेक्टच विचारलं, म्हटलं, काय तुझा हा अवतार असा, म्हटलं झालंय काय तुला. आणि म्हटलं, मी तुला ओळखलं, परंतु तुझे हे असे कपडे, तुझे असे केस वाढलेले, दाढी वाढलेली, असा प्रौढ माणसासारखा, म्हटलं इतका तरुण आहेस तू आणि इतका प्रौढ माणसासारखा म्हटलं दिसतोयस, असं एवढं झालंय काय म्हटलं, एवढं 7-8 वर्षामध्ये असं दिसायला. तर तो म्हटला, अहो मॅडम, ती खूप मोठी हिस्ट्री आहे असं. तर पण म्हटलं, हिस्ट्री जरी असली तरी तुझा असा अवतार नाही ना पाहिजे. हिस्ट्री हे असतेच, सगळ्याच मुलांची असते म्हटलं, पुढं काय ना काय होत जात असतं सगळं. पण म्हटलं अशा अवतारामध्ये असलेलं तर मी तुला पहिल्यांदाच बघते म्हटलं, असा विद्यार्थी. आणि तुझ्या असं म्हणजे इतका कसा काय असं तू अस्ताव्यस्त, आणि तू तर कसा असायचं म्हटलं, एकदम स्कॉलर विद्यार्थी, एकदम हुशार आणि ऍक्टिव्ह असलेला. म्हटलं, तर काय करतोयस, काय केलंस म्हटलं एवढ्या आता 8 वर्षात नंतर दिसतोयस. तर म्हटलं, मी B.Com केलं मॅडम. B.Com झालं माझं. नंतर मग मला करायचं होतं पुढे, परंतु मग एक घटना घडली आणि त्यामध्ये माझं आयुष्य बरबाद झालं आणि मी पण बरबाद झालो. तर म्हटलं, हो, काहीतरी झालंय म्हणून तू असा अवतार करून घेतलायस का म्हटलं, तुम्ही हाताने करून घेता म्हटलं. तर मला असं चीड आली त्याचा तो अवतार बघून, असं अस्ताव्यस्तपणा आणि त्याच्यासारखा हुशार मुलाचा असं बघून. तर मग मी थोडं रागानेच त्याला म्हटलं, तुम्ही हाताने करून घेता आणि मग नंतर बसता मग खापर फोडत दुसऱ्याच्या नावाने. तर म्हणे, नाही मॅडम, म्हणे तसं घडलंच तसं, आणि त्यामुळं मग मी तसा नव्हतो, पण आता तसं बनून गेलो म्हणे. पडायचा प्रयत्न करतोय त्याच्यातनं बाहेर, परंतु नाही पडता येत, परिस्थितीच तशी दिसत नाही मला बाहेर पडण्यासारखी. मी आता इथे एका जवळच्याच हॉटेलमध्ये काम करतो वेटरचं, आणि दुपारी 2 तास असा वेळ असतो, मग मी इथे येतो आणि जरा आराम पण करायला मिळतो आणि थोडासा शांतता पण वाटते अशी डोक्याला. त्यामुळे मी इथं असतो आणि इथल्याच आठवणींमध्ये असतो थोडं. याच कॉलेजमध्ये माझं एका मुलीवरती प्रेम झालं. आमचं B.Com पर्यंत आम्ही एकत्र होतो. नंतर तिचं लग्न झालं. मी जॉब करत होतो, नंतर जॉब केला आणि कमवत होतो 15 ते 20 हजार रुपये, कसे का होणार, पण मी कमवत होतो आणि मला होता हातभार त्या पैशांचा, आणि मला काहीतरी करायचं होतं तिच्याबरोबर. पुढं प्रवास करायचा होता, राहायचं होतं एकत्र, आमचे काही प्लॅन्स होते. परंतु मग मी घरी सांगितलं, घरच्यांनी विरोध केला, नंतर तिच्या घरच्यांनी विरोध केला, आणि विरोध एका कारणासाठी केला, आर्थिक बाबतीमध्ये. कुठेही काही झालं ना, तर तुमचं किती प्रेम असो, किती तुम्ही विश्वासपात्र असो, किती एकमेकांना सांभाळणारे असो, कितीही तुम्ही पटवून सांगितलं ना, तर शेवटी तू कमवतोस किती, आणि ही कमाई तू किती तुझी पुरणार आहे सगळे, हा प्रश्न निर्माण होतोच मुलांच्या पुढं. आणि त्या एका आर्थिक परिस्थितीमुळे मला तो नकार मिळाला, आणि तो नकार मला पचवायला इतका जड गेलाय, आजही जड जातोय, आणि त्यामुळं मी असा हा झालेलो आहे. खरं तर मी आयुष्याच्या या वाटेवरती येऊन मला सोडलेलं आहे. तर मी प्रयत्न केले, सगळे प्रयत्न केले, आणि त्यामध्ये नाही, मला साथ नाही मिळाली, आणि एकमेव या पैशाच्या कारणामुळे मला डावललं गेलं. तर
ते एक कारण तर घडलंच घडलं, पण त्याच्यामध्ये मी इतका संपलो की बरबादच झालो. म्हणजे मला ते सहनशक्तीच्या पलीकडे झाली ही गोष्ट. मग तिचं लग्न झालं, पण मला नंतर कुठला मार्ग दिसला नाही आणि मी याच्यामध्ये गुरफटत गेलो आणि इतका मला सहन नाही झालं या गोष्टींचं. घरनं अपमान व्हायला लागला, बाहेरनं मित्रमंडळीत अपमान व्हायला लागला, सगळीकडनं असं मानसिक खच्चीकरण झालं आणि कुठं अशी जगण्याची उमेदच संपून गेली, की असं वाटलं की संपलं सगळं, आता काही राहिलेलं नाहीये. एक अशी घटना पण अशा घडत गेल्या, इतका अपमान घरच्यांकडून, मग सतत घालून पाडून बोलणं असं सुरू झालं, की तू काय कामधंदाच करत नाही, तू काही शिकतच नाही, तुला काही असलं काहीतरी करून ठेवलंय आणि आयुष्य बरबाद करून घेतलंय, आमची इज्जत घालवली, आम्हाला कुठं तोंड दाखवायला जागा नाहीये आता, तुला आम्ही शिकवत होतो सगळं काही, परंतु असं म्हणजे सगळीकडनं नुसता राग, आदळापड, भांडणं, अपमान या सगळ्या याच्यामध्ये आहे ना, मला कधी कोणाकडनं असं प्रेम मिळालंच नाही. कधी कोणी आपुलकीने माझी चौकशी केली नाही, कधी मला कोणी असं प्रेमाने जवळ घेतलं नाही, किंवा मी या एकमेव गोष्टीमुळे मी खचून गेलो आणि कुठंच मला मार्ग मिळाला. मग मी असे 2-4 मित्र गोळा केले आणि तेही माझ्यासारखेच असे होते आणि त्यांच्यामध्ये गुरफटून गेलो. आणि कसं झालं, एक जीवाचा संपवायचा पण विचार केला. जेव्हा ही घटना घडली माझ्या बाबतीमध्ये, तेव्हा असं वाटलं की घ्यावी फाशी आणि संपून जावं सगळं. परंतु त्याच दरम्यान माझ्या एका मित्राने फाशी घेतली होती आणि त्याचंही असंच झालं होतं. त्याचा ब्रेकअप झाला आणि त्याला ते सहन नाही झालं. तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्याचे आई-वडील मोलमजुरी करायचे. चांगला मित्र होता माझा तो, खूप चांगला मित्र होता आणि आमच्या दोघांचं चांगलं जमायचं सुद्धा. आम्ही सगळ्या शिक्षणाच्या प्रवासामध्ये एकत्र राहिलो, एकमेकांना मदत करायचो, समजून घ्यायचं, असं खूप काय व्हायचं. परंतु कधी असं मी कधी त्याला असं कधी विचारलं नाही की तू कसा आहेस, काय आहेस, तुला काय प्रॉब्लेम आहे. त्याचं होतं प्रेम हे माहिती होतं, परंतु तुझ्या अडचणी काय आहेत, तुला समस्या काय आहेत आणि तुला म्हणजे तुझं कसं आहे, तू कसा जगतोयस, काय आहे. तर त्या मुळापर्यंत मी कधी पोचलो नाही आणि त्याला कधी तो प्रश्न साधा केला नव्हता. त्यामुळे तो असा पूर्ण एकटा पडला होता. अशा संकट काळामध्ये, अशा अवस्थेमध्ये माणसाला प्रेम हवं असतं आणि मी त्याच्याशी बरोबर राहायचो, बसायचो, आम्ही एकत्र सगळा वेळ वाया घालवायचो. परंतु असं मी कधीच विचारलं नाही की तुला दुःख काय आहे, तुला काय यातना होता येते, काय वेदना होता येते. हे प्रेमाने मी त्याला चौकशी केली नाही कधी. आणि त्या माझ्या मित्राने गळफास घेतला आणि आयुष्य संपवले त्याने. त्याच्यानंतर त्याच्या आईवडिलांचे जे हाल झाले तर ते मी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले. मोलमजुरी करणारे आईबाप, त्याच्या फोटोकडे बघून दिवस जगता येते. काबड कष्ट करता येते दोघांसाठी. हातातोंडाशी आलेला पोरगा गेला, त्यांच्यासारखं दुःख नाहीये. आणि ते बघून मग माझी जीव देण्याची काही हिंमत झाली नाही. मग मी तो विचार बाजूला टाकला आणि याच्यामध्ये असा फसत गेलो की प्रेम किती महत्वाचं असतं. त्या वेळेला सावरायला माणसाला कोणतरी हवं असतं. प्रेमाने जर असं विचारपूस करणार असेल तर माणूस हे गोष्ट करायला सुद्धा मग धजावत नाही. तर ह्या प्रेमाचा अभाव जाणवतो त्यावेळेला आणि त्यावेळेला माणूस प्रेमाच्या शोधात असतो, मायेच्या शोधात असतो, आपलेपणाच्या शोधात असतो. जवळ कोण करेल आपल्याला विचारपूस करेल या प्रेमाच्या शोधामध्ये माणूस असतो. परंतु त्यावेळेला हे मिळत नाही आणि उलटा मान तर नाही, परंतु प्रत्येक ठिकाणी असा अपमान होत असतो. मग मी ह्या 2-4 मित्र माझे असे हे गोळा झाले. ते पण दारू पिणारे होते, व्यसन करणारे होते आणि त्यांच्यामध्ये मी सामील झालो. आणि सामील झालो असं करता करता मला कसलंच व्यसन नव्हतं. परंतु माझ्या आयुष्यामध्ये हा प्रसंग घडला जेव्हा माझं ब्रेकअप झालं आणि तिचं लग्न झालं. त्यानंतर मला असं कुठं व्यक्तच व्हायला मिळालं नाही. कोणी माझ्या जवळपास तसं एकही माणूस राहिलं नाही आणि मी रडणं सुद्धा विसरून गेलो. म्हणजे माझ्या डोळ्यातनं रडायचं म्हटलं तर अश्रू सुद्धा येत नव्हते, पाणीच येत नव्हतं. माझ्या डोळ्यातला ओलावाच आटून गेला होता, पूर्ण ड्राय झाले होते डोळे माझे. मला त्यामुळे व्यक्त होता येत नव्हतं. त्यामुळे माझ्या असे आतमध्ये घुसमट व्हायचे, गुदमरायचो मी. कुठं व्यक्त होऊ, कोणच माझं जवळचं राहिलं नव्हतं, कोणच मला जवळ करणारं नव्हतं. घरचे नाही, बाहेरचे नाही, कोणीच नाही. आणि मग अशा याच्यामध्ये मी ह्या 3-4 मित्रांमध्ये सापडलो आणि मग ते दारू पित असायचे आणि मी त्यांच्यामध्ये 1दा-2दा असं पिलं आणि दारू पिली. परंतु दारू पिल्यानंतर मी व्यक्त व्हायला लागलो.
लागलो आणि त्या दारूच्या नशेमध्ये मी ढसाढसा रडायचो आणि ढसाढसा रडून मी मोकळं व्हायचो आणि मला नंतर मग असं फील व्हायचं की मी मोकळा झालेलो आहे. माझं जे तुंबलेलं होतं डोळ्यातले अश्रू, जे माझं मन गुदमरलेलं होतं, जो माझा ज्वालामुखी पेटता होता, तर तो असा शांतच होत नव्हता. तो असा रडून शांत व्हायचा आणि ते व्यक्त होण्यासाठी, त्या रडण्यासाठी मला ते दारू प्यायला लागायची आणि असं करता करता मी हे दारूचं व्यसन मला लागलं आणि मी दररोज ते प्यायला लागलो आणि ते खरं बोलण्यासाठी, ते मन मोकळं करण्यासाठी, त्या भावनांचा निचरा करण्यासाठी मला हे व्यसन लागलं आणि मी यामध्ये इतका गुरफटलो की माझं सगळं स्वप्न जे होतं तर ते माझं सगळं संपलं होतं आणि असं आयुष्य माझं हे झालं. कुठंतरी काम करायचं आणि यामध्ये गुंतून राहायचं, याच जगामध्ये दिवस उजाडला तसाच मावळायचा असा. तर म्हणून माझ्या कपड्याकडे लक्ष नाही, माझ्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नाही, म्हणून माझा असा अवतार झाला. पण त्याने याच्यामध्ये भरा मला बोलूनच टाकलं. मला तो बोलला सुद्धा, "मॅडम तुम्ही माझी प्रेमाने विचारपूस करता, तुम्ही माझ्याजवळ बसून मला बोलताय, असं मला आजपर्यंत कोणी विचारलं पण नाही. तुमच्या जागी दुसरं कोण असतं तर मी सरळ पाहून निघून गेले असते माझा असा अवतार बघून. याच्याशी काय बोलायचंय?" असं सगळ्यांनी मला दुर्लक्षितच केलं होतं. कुणीच असं मला मानपानाने येऊन, माझ्याजवळ येऊन कोणी विचारपूस पण केली नाही. तुम्ही मला एवढा वेळ दिलाय, तुम्ही माझ्याशी स्वतःहून एवढं विचारलं, मला फार बरं वाटतं की असं मला प्रेमाने विचारणारं जवळचं माणूस असं मला कोणी राहिलं नाही आणि त्यामुळं माझी अशी हे झाले. मी ह्या शोधामध्ये भरकटत राहिलो, या आठवणीतच जुन्या राहिलो आणि असं झालं. पण मग मी म्हटलं की अरे पण हे असं असं असेल, हे किती वर्ष चालणार असं? याला काय अर्थ आहे का? असं तू म्हणतोयस हे, या गोष्टी तर होतच असतात आणि त्यावेळेला तुम्ही विचार करत नाही आणि असं झाल्यानंतर असं स्वतःचं आयुष्य संपवून घेता. कसं होणार बरं याच्यातून? आयुष्य मार्गस्थ कसं होणार? काय करणार आता यातून? तर त्याने मला एक प्रश्न विचारला, की "मॅडम हे असं मुलांच्याच बाबतीत का होतं बरं असं? हे जे पैसा जो मुलांच्या बाबतीतच का बघितला जातो बरं? मुली पण पैसा कमवतात, मुलं पण पैसा कमवतात, परंतु मुलींना सेल्फ इंडिपेंडंट म्हणून त्या पैशाचा अ, उपयोग होतो त्यांना किंवा त्यांच्याकडे ते बघितलं जातं, की मला कमवायचं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एवढंच बघितलं जातं. परंतु मुलांच्या बाबतीमध्ये पैसा कमवणं, आर्थिक स्थिती चांगली ठेवणं, सगळ्यांचं करणं म्हणजे जबाबदारी खांद्यावरती टाकतात. म्हणजे जेंट्सनी फक्त काम करायचं, पैसा कमवायचा आणि इतरांच्या जबाबदाऱ्या खांद्यावर घ्यायच्या. त्यांच्याकडे असं इंडिपेंडंट मी स्वतःच्या पायावर उभा आहे असं म्हणून बघितलं जात नाही आणि मग त्यांच्याकडनं त्यांना 10-20 हजार, 10-15 हजारामध्ये, 20 हजारामध्ये ते एकटे चांगल्या प्रकारे जगू शकतात, जगायचंच म्हटलं तर. परंतु त्यांना आई वडिलांना बघायचं असतं, भावंडांना बघायचं असतं, स्वतःचं बघायचं असतं, करिअर करायचं असतं, लग्न करायचं असतं. लग्न झाल्यानंतर बायकोचं, पोराबाळांचं, त्यांची शिक्षणं, त्यांचे दवाखाने, त्यांच्या सगळ्या याच्यासाठी मग त्या जेंट्सलाच सगळं कन्सिडर केलं जातं. त्याच्यावरतीच सगळ्या आतूनच जबाबदाऱ्या लागतात. मग त्याच्यासाठी मग त्याला ओव्हरटाईम करावा लागतो, वारंवार काम करावं लागतं. एक नोकरी सुटली का लगेच दुसरी करायला लागते. त्याच्यातही पगार पाणी पुरत नाही. मग व्यवसाय करावा लागतो, दुसरा काहीतरी जोडधंदा करावा लागतो किंवा मग काही वेळेला तर मग काही जेंट्स तर मग दुसऱ्या मार्गाने पैसे गोळा करायला पण तयार होतात. कारण का घरच्या तक्रारी वाढतात, पैसा देत नाही, वेळ देत नाही, पोरांचं नीट होत नाही, कुठं फ्लॅट घेणं होत नाही, गाडी घेणं होत नाही, कशाचंच काही आर्थिक गडी बसत नाही. त्यामुळं मग त्यांच्याकडं मग खूप मोठ्या तक्रारी वाढतात, भांडणं वाढतात, त्यांना मग अपमान होतो आणि मग ते बिचारे जास्तीत जास्त कष्ट करायला लागतात आणि घराबाहेर राहायला लागतात. घराबाहेर राहायला लागलं की परत घरचे कंप्लेंट करतात की वेळ देत नाही, मग आम्हाला वेळ नाही, पैसा नाही, आम्हाला तो काहीच देत नाही. मग त्या जबाबदाऱ्या अशा आर्थिक खूप जेंट्सच्या खांद्यावरती टाकल्या जातात. मग मुलांकडनं अपेक्षाच केली जाते की तुझ्याकडे एवढं पगार कमवतोयस ना, तू एवढ्या कमाईमध्ये होणार नाही, आमचं जमणार नाही, त्यामुळे तू तुझा मार्ग बघ, आम्ही आमच्या मार्गाने बघ. तर हे असं सर्रास मुलांच्याच बाबतीमध्ये का असं होतं? सेल्फ इंडिपेंडंट मुलं पण होऊ शकतात ना, पण कुठलीही गोष्ट अशी त्यांच्याचसाठी मग त्यांचेच ब्रेकअप मुलांना लागतात, मग मुलंच व्यसनी बनतात, मग त्यांना कुठं असं त्यांचं मन मोकळं करायला जागाच उरत नाही, कुठं काही करायला चान्सच नसतो. त्यामुळे मग ते या ब्रेकअपच्या याच्यामध्ये ते त्यांचं आयुष्य भरकटून जातं. तर हे असं का बरं होतं? मग मुलांच्याच बाबतीमध्ये का असं होतं? आणि तो प्रश्न
प्रश्न त्याने मला टाकला, आता त्याच्यावर प्रतिप्रश्न मीच त्याला टाकला, कारण याच्यावरती मला पण उत्तर नव्हतं. तर मी काय सांगणार की या अशा सिच्युएशन मध्ये मुलांनाच का हे धरलं जातं. आता इथं बोललं तर मग मुला मुलींचा आणि मग तो सगळाच वेगळाच विषय होऊन जातो तो, आणि इथं तर वेगळा विषय. मीच त्याला प्रतिप्रश्न केला, मग माझी बाजू मी त्याच्यावरतीच टाकली. म्हटलं की हो ते तर आहेच, म्हटलं मुलांवरती जास्त जबाबदाऱ्या येतात, मुलाला घरातलं सगळं बघावं लागतं, वडील नंतर मुलगाच असतो, हे बरोबर आहे. पण म्हटलं असं का बरं होत असेल की मुलांनाच का असं हे करावं लागतं आणि मुलंच का मग व्यसनी बनतात असं. तर मग त्याच्यावरतीच बाजू उलटल्यानंतर मग त्याला मी थोडंसं बोलतं केलं, त्याला विचार करायला लावलं. तर त्याने मग मला सांगितलं की मॅडम हे आहे, हे असं आहे. जबाबदारी म्हणजे कसं आहे की निसर्गतःच म्हणजे नॅचरलीच मुलगा ती जबाबदारी घेतो. म्हणजे कुणी टाकलं नाही जरी टाकलं ना, तरी मुलगा जो आहे की नाही, जेंट्स जो आहे ना, तो स्वतःच जबाबदारी घेतो. कारण त्याला बघा, रड म्हटलं, कुठला प्रसंग झाला वाईट तर एवढ्या तेवढ्याला तो नाही रडत. तर तो त्याला काही रडता येत नाही का? रडता येतं, परंतु तो नाही रडत. तो स्वतःला समजावतोय की रडायचं नाही. आपण जर रडलो तर आपण दुसऱ्यांना काय धीर देणार, दुसऱ्याला काय आधार देणार. मग आपण कमजोर, आपण कमजोरी आपली दाखवली तर समोरचा आपल्याला काय जो म्हणणार आहे, तो आपल्याला कमजोर समजल्यानंतर तर आपल्याला कधी हल्ला चढवेल, आपल्याला कधी काही करेल. तर मग हे असं कमजोरी पण दाखवता येत नाही, रडता पण येत नाही, आणि मग आधार पण द्यावा लागतो सगळ्यांना. तर हे नैसर्गिकच जे मुलं आहेत, जे जेंट्स आहेत, ते काय करतात, ते नैसर्गिकच ती जबाबदारी स्वीकारतात. खाण्यापिण्याची, राहण्याची, संगोपन करण्याची, कमवण्याची, जास्तीत जास्त कमवण्याचा प्रयत्न ते करतात. जास्तीत जास्त सगळ्या गोष्टी वेळ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर त्यांना कोणी सांगितलं नाही सांगितलं तरी सुद्धा ते स्वतःहून घेतात ती जबाबदारी. तर मुलं जेंट्स हे कधीच त्यांची जबाबदारी झटकत नाही. आता वडील जरी असले तरी वडीलही काबाड कष्ट करतात, त्यांनाही अपमान सहन करावा लागतो सगळं, परंतु ते कधी रडतात का? ते कधी असं घरी दाखवतात का की मी कमजोर झालोय, मी तुम्हाला जगू शकत नाही, तुम्हाला पोसू शकत नाही? तर असं वडील सुद्धा करत नाहीत. म्हणजे हे जिथं जाईल तिथं हे जेंट्सला कसं आहे की ते स्वतः तेवढे सक्षम असतात आणि दाखवावं लागतं त्यांना. त्यामुळे त्यांना ते कसं असतं, मग त्यांना ते प्रेम नाही मिळालं, ते जे करतात तर त्याचं त्यांना अपेक्षा काय असते की आपल्यावरती प्रेम करावं, आपल्याला मायेने जवळ करावं, आपली विचारपूस करावी, आपल्या दुःखामध्ये सहभागी व्हावं, या माफक अपेक्षा जेंट्सच्या असतात. आणि त्या पैशामध्ये इतर समाज म्हणा, इतर घटक म्हणा, इतर नातेसंबंध हे ते पैशामध्ये त्याच्याकडे बघतात की याच्याकडनं जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल, याच्याकडनं आपल्या गरजा कशा भागवता येतील, याला कसं आपण कन्सिडर करू प्रत्येक गोष्टीसाठी. तर ही एक दुसरी बाजू आहे. एक नैसर्गिकरित्या मुलं ही जबाबदारी घेतात आणि ती पार पाडतात, आणि दुसरीकडनं कसं असतं, दुसरी समाज घटक किंवा आपले नाते संबंधातल्या आपल्या जवळच्या व्यक्ती हे त्यांच्याकडनं त्या जबाबदाऱ्यांचा फायदा करून घेतात. म्हणजे त्यांनी जी जबाबदारी स्वीकारली ती आमच्या फायद्यासाठी असावी, आमच्या संरक्षणासाठी असावी, म्हणून ते जास्तीत जास्त त्याच्यावरती प्रेशर देत असतात. आणि त्या प्रेशरमध्ये तो दबला जातो तो जेंट्स, आणि हे प्रेशर सहन होत नाही त्याला. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही कधी पण बघा, असे तुम्हाला जेंट्स सिगरेट ओढताना, दारू पिताना किंवा असे काही व्यसन करताना तुम्हाला दिसतील, तर हे स्वतःला ते सहन नाही करू शकत आणि त्यांना तसं ते मिळत नाही इतरांकडून. तर बऱ्याचदा, म्हणजे असं सर्रास नाही, परंतु बऱ्याचदा असे कारणं असतात की त्यांना प्रेम माया मिळत नाही, आणि त्यामुळे ते या अशा रडण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी आणि प्रेम मिळवण्यासाठी या व्यसनांचा आधार घेतात आणि त्यामध्ये गुरफटतात. तर त्याचाच प्रश्न आणि त्याचंच उत्तर त्याने दिलं. परंतु मला थोडंसं या दोन्ही गोष्टी खटकल्या, कारण का ते दोन्ही तशा वाईटच आहे, चुकीच्या आहे. आता आपण सांगू नाही शकत की कोणाला प्रेम मिळेल नाही मिळेल, कोण कसं आहे काय. पण म्हटलं मग आता हे असंच ठेवायचं का? असं करून कसं चालेल बरं? यातनं बाहेर पडलं पाहिजे. आणि तू तुझं बघ ना, तू कसा विद्यार्थी होतास म्हटलं. आता हे तर तुझं व्यक्तिमत्व असं नाहीये, आणि तू किती स्कॉलर मुलगा होता, किती तुझे स्वप्न होते, तू कसं स्वतःला समजत होता, भाषण किती छान केलं होतं तू, तुला CA बनायचं होतं. त्यानंतर तुझा बंगला असेल, गाडी असेल, फर्म असेल, तिथं तू अशा शिकाऊ मुलांना ठेवशील, तिथं शिक्षण देशील, त्यांना सॅलरी देशील, असं तुझं स्वप्न होतं.
तू किती सेंड ऑफच्या दिवशी मस्त भाषण केलं होतं, सगळ्यांनी किती ऐकलं होतं आणि सगळ्यांनी असं समजूनच असतील अजूनही ज्यांना माहिती नाही की बाबा हा आता सीए झाला असेल आणि याचा बंगला असेल, चांगला असेल, तुला कोणी भेटत नसतील, परंतु जे आता असतील ते तर तुला असंच समजत असतील, कारण तुझा जो भाषणाचा जोम होता, जो आत्मविश्वासाने तू भाषण केलं होतं आणि जसा तुझा अभ्यास होता, तुझं किती एक नंबर अकाउंट्स इतकं चांगलं होतं, हुशार होतास तू, व्यवस्थित सगळं काही अभ्यास आणि वागणं तुझं सगळं काही स्कॉलर विद्यार्थ्यांसारखं होतं, चांगला नम्र विद्यार्थी होतास तू आणि तुझं असं तू एका या गोष्टीमुळे आता तू असं करून घेतलंयस. आता हा तुझा व्यक्तिगत प्रश्न आहे खरं तर असं, परंतु हा तुला जगण्याला आणि जगवण्यालाही इतरांना हा त्रासदायकच आहे. याचा शेवट काय होईल याची कल्पना कर ना तू, की जर असंच तू राहिलास आणि असं प्रेम शोधण्यात तू जर वाट शोधली नाही, प्रयत्न केले नाही, तर तुला 10 दिशा फिरला नाहीस तर मिळणार कसं? तू असा आला दिवस हा असं करणार, याच आठवणींमध्ये राहणार, इथेच गुरफटणार, असंच बेजबाबदारपणे वागणार, अशाच या संगत गुणाच्या मित्रमंडळींमध्ये तू जर काढला, त्यांच्या पुढे काही त्यांचं ध्येय नाही, त्यांना काही सीए बनायचं नव्हतं, त्यांना काही त्यांची महत्वाकांक्षा ती नव्हती, त्यांचं वेगळं जग होतं, तुझं वेगळं होतं, त्यामुळे ते तुला ते मॅच नाही होणार आहे, तू कायमस्वरूपी त्यांच्यामध्ये नाही जगू शकणार आहेस, तुला यातनं बाहेर पडावं लागेल. त्यामुळे तू एक प्रयत्न करून बघ आणि मी तुला सुचवू काय एक, आता तुझी परिस्थिती ही खरंच चांगली नाही आहे, याच्यातनं बाहेर निघलं पाहिजे तुला. हे असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये होतं, परंतु आता हा एवढाच धागा पकडून बसू नकोस आणि तेच अपमान आणि त्याच आठवणी काढत बसू नको. तू आता इथंच तुझं याच जवळपासच्या कॉलेजमध्ये प्रेम झालं, इथंच तुझा प्रेम भंग झाला, इथेच तू आता जॉब पण करतोय हॉटेलमध्ये, इथंच तू येऊन 2-2 तास रोज त्या आठवणीमध्ये इथंही बसून वेळ घालवतोस. हे सगळं जग तुझं इथल्या इथंच फिरते, तुझ्या आठवणी, तुझं प्रेम, तुझं अपमान हे सगळं इथंच फिरते. तू हे बाहेर पड इथून, हे इथला तो परिसरच सोड, तू दुसरीकडे जॉब कर, दुसऱ्या ठिकाणी जा, दुसरे मित्र होतील तुझे, दुसऱ्या वाटा दिसतील, दुसरे मार्ग निर्माण होतील तुझ्याकडनं आणि तू काहीतरी एका ध्येयाने पुढे जाशील. तर जर इथंच राहिलंस तर तुला त्या आठवणी परेशान करणारे याचे मार्ग दिसणार नाही बाहेर पडण्याचे. आता किती वर्ष लोटले बरं, काय त्याच्यातनं काय बाहेर प्रोग्रेसिव्ह झालंय का, पडलायस का बाहेर, काय आहे का चान्सेस? नाही येत ना, मग तू आता हे ठिकाण बदल, ही जागा बदल, दुसरीकडे जा, दुसरीकडे जॉब कर आणि तुला काय करायचं असेल, बिझनेस डोक्यात असेल, काही असेल तर तू तिकडं ते सुरुवात कर. एक नवे मित्र होतील, नव्या ओळखी पाळखी होतील, नवं जग निर्माण होईल, नवनिर्मितीच्या दिशेने जा. या जुन्यातून एक बोध घे, एक लेसन घे, की मला हा लेसन मिळाला आणि इथंच आयुष्य संपलेलं नाहीये, तर इथून तुला नव्याने सुरुवात करता येईल. करिअरमध्ये व्यवस्थित कर, तुझ्या पर्सनल लाईफमध्ये डेव्हलपमेंट होईल, सगळ्याच गोष्टी डेव्हलप होतील आणि एक नवं जग तुला अनुभवायला मिळेल. पण इथं असं या अशा याच्यामध्ये तुझं असा अवतार करून असं जगू नकोस, तर काहीतरी तर याच्यात नाही कर. आता मी जे बोलली तुला त्याच्यावरती नक्की विचार कर आणि असं शोधत बसू नको किंवा कोण भेटणार, असं बसून काही भेटत नसतं, कोणी येत नसतं, कोणी विचारपूस करत नसतं, याच्यातनं काढायला तुला कोणी येणार नाही, बर्बाद करायला येतील आणि वाईट उलट होऊन जाईल. तर असं करू नको, लवकरच हे कर आणि याच्यातनं बाहेर पड. आणि तुला काही अडचणी असेल काय, त्याचं मार्गदर्शन घे, कुठून कुठून माहिती घे, तसं तू ऍक्टिव्ह आहेस आणि मी त्याला त्याचा जो आत्मसन्मान आहे, तो त्याची जी क्वालिटी आहे ती त्याला त्याचं थोडंसं कौतुक केलं, की तू काय होतास, काय आज आहेस आणि तू काय होऊ शकतोस. तर हे त्याला मी दाखवलं, की तू जे सीए होण्याचं स्वप्न होतं ना, त्यासाठी तू तेवढा ऍक्टिव्ह होता ना, आजही तू ते तसं होऊ शकतोस आणि तुझ्यामध्ये ती क्वालिटी आहे. तू त्याच्यावरती वर्कआउट कर, काम कर, त्याचं सर्च कर, स्वतःचे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे, काय कसं करायचं. तू अकाउंटचा आहेस आणि तुला हुशार आहेस, तुला प्रॉफिट लॉस बरोबर ओळखता येतं, तसं आयुष्याचा सुद्धा प्रॉफिट लॉस तू ओळखू शकतोस चांगल्या पद्धतीने. आणि म्हटलं तुला नाही कोणी चॅलेंज करू शकत या बाबतीमध्ये, तर तेवढा तू स्कॉलर आहेस आणि तू करू शकतोस. आणि जेव्हा मी हे त्याचा आत्मविश्वास त्याचा जागा करत होते, त्याच्यातली क्वालिटी जशी प्रेझेंट करत होते आणि ती त्याला तू काय आहेस हे जसं त्याला त्याच्याच आठवणी सांगत होते, त्याचेच गुण कौशल्य त्याला त्याच्या अंगात असलेले ते मी त्याला सांगत होते, तसं त्याच्या चेहऱ्यावरती एक असं ग्लॅमर येत होतं आणि एक असं वाटत होतं की माझ्यात काहीतरी युनिक आहे, मी एक वेगळा आहे आणि मी ते करू शकतोस, माझ्यात ते आहे आणि मी करू शकतोय ते आजही आणि आत्ताही करू शकतोय. तर ते बोलताना आणि त्याला समजून सांगताना त्याचा जो प्रतिसाद होता, त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते मी वाचत होते, त्याची बॉडी लँग्वेज ती मी ऑब्झर्व करत होते आणि त्यातून
मला असं जाणवत होतं की नक्की काहीतरी करणार आहे. मग त्यांनी सांगितलं की हो, मी नक्की काहीतरी करेल आणि मला आनंद वाटला आणि काहीतरी समाधानही वाटलं की हा काहीतरी करू शकेल. नक्कीच हा आपला विद्यार्थी तेवढ्या ताकदीचा हुशार आहे आणि तो स्वतःला घडवणारा आहे. यातून नक्कीच बाहेर येईल, स्वतःचं आयुष्य उभं करेल आणि या दलदलीतून बाहेर येईल, या घडलेल्या प्रसंगातून बाहेर येईल आणि या ठिकाणी ठीक आहे, प्रेम मिळेल न मिळेल काही माहिती नाही, परंतु याच्यामधून या परिस्थितीतून जी अशी त्याची जो मागं पडलेला आहे, म्हणजे करिअर त्याचं बर्बाद झालेलं आहे, जी त्याची महत्वाकांक्षा आहे, त्या महत्वाकांक्षेच्या दिशेने तर तो नक्कीच जाऊ शकेल. मग म्हटलं त्याला परत मी नंतर शेवटी विचारलं, काय वाटतंय तुला आता? एवढं सगळं मी तुला सांगितलंय, तू पण माझ्याशी मनमोकळेपणाने एवढं सगळं बोललेलं आहेस, तुला काय वाटतं आता याच्यातून? तर तो म्हटला, मॅडम तुम्ही जे बोललात ते मला जे गायडन्स हवं होतं आणि जे मला पाहिजे होतं, माझ्यातल्या ज्या शंका होत्या त्या तुम्ही दूर केल्यात आणि त्यातलं बरंचसं मला पटतंय आणि मला हे पण माहीत झालंय की माझ्यामध्ये ती क्वालिटी आहे, मी ते करू शकतो आणि आपल्यामुळं कोण थांबत नसतं, हेही बरोबर आहे. तुम्ही म्हणताय की कोण कोणासाठी थांबत असतं, ज्याच्या त्याच्या मार्गाने जो तो मार्गस्थ होतोच. आज आर्थिक परिस्थिती माझी तेव्हा नव्हती, पण आज मी निर्माण करू शकतो. जर ठरवलं तर मी काही करू शकतो. तो नाही तर दुसरा व्यवसाय करू शकतो, काय करू शकतो, पण पैसाच कमवायचा आहे ना. मग कसाही मी पैसा कमवू शकतो ना. मग त्या एका पैशासाठी आयुष्य बर्बाद करणं आणि त्यासाठी फक्त एक व्यक्त होण्यासाठी मी रोज दारू पिणं आणि ते होणं, तर ते खरं तर मला पण ते आतून असं वाटतं की हे नकोय नकोय, परंतु ती माझी घुसमट खूप व्हायची. त्यामुळे मग मी ते हे करतात, मी नक्कीच ते प्रयत्न करेल. मी आता ते बंद करायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि ते बंद जेव्हा मी करेल, माझं व्यसन करणं हे दारू पिणं, त्यावेळेला मला खऱ्या अर्थानं मी माझ्या ट्रॅक पकडेल आणि मी माझ्या दिशेने जाऊ शकेल. तर पहिलं काम मी हे करणार की मी हे बंद करणार आणि तिथून मग माझी नवी सुरुवात करणार. फार समाधान वाटलं मला बोलून. त्याचे तोंडून हे ऐकणं आणि त्याला बोलतं करणं हे सुद्धा मला जमून गेलं तिथल्या तिथं. जर मी असं टाळलं असतं, त्याला फक्त स्माईल देऊन आणि निघून गेले असते, तर कदाचित त्याची ही खळबळ मोकळी झाली नसती. त्याचं हे मधलं जो गुदमरट घुसमट जी होती त्याची, तो त्या शोधात होता की कोणाशी तरी बोलावं, कोणाशी तरी व्यक्त व्हावं, काय झालंय, कसं झालं, कुठल्या परिस्थितीत झालं, काय करायला पाहिजे, कुठल्या दिशेला जायला पाहिजे, याच्यावरती घटना घडल्यानंतर एकदाही पुन्हा बरोबर चर्चा झाली नव्हती, काहीच झाली नव्हती. इतकी वर्ष ते असाच तो घुसमट काढत होता आणि असं बोलला सुद्धा नव्हता. तो विषय तिथं स्टॉप झाला होता. तर त्या निमित्ताने माझं बोलणंही झालं आणि मी ते थांबून त्याची विचारपूस केली. तर तेव्हा मलाही असं वाटलं की आपण याच्यातलं काहीतरी बाहेर काढू शकलो आणि याची मधली क्वालिटी जी आहे ती आपण परत एक थोडा वेळ आपला गेला, परंतु त्या वेळेचा काहीतरी माझ्या विद्यार्थ्यासाठी, तो माझी विद्यार्थी असो नाही तर कोणी असो, तो शिक्षकासाठी विद्यार्थीच असतो आणि हा विद्यार्थी पण आपल्या शिक्षकाला कधीही कुठेही तो आपलेपणानेच बोलत असतो, सांगत असतो. त्याच्या व्यथा वेदना हा जसं आई वडिलांशी शेअर करत असतो, तसाच असा कुठलाही विद्यार्थी जो संकटात असतो, जो अपमानित झालेला असतो किंवा त्याला काही प्रॉब्लेम असतात, तर तो शिक्षकाजवळ रडतो, शिक्षकाजवळ बोलतो, मन मोकळं करतो. त्याला एक फार असा आधार मिळतो दिलात आणि तेवढ्या प्रेमाने व्यक्त होतात मुलं. त्यांच्याजवळ पोचावं लागतं, त्यांच्या खोलीला जावं लागतं. त्यांची प्रेमाने त्यांना काही अपेक्षा नसते, त्यांना फक्त प्रेमाचे 2 शब्द अपेक्षित असतात. त्यांची प्रेमाने चौकशी जरी केली ना तरी सुद्धा ते विरघळतात आणि सगळं सांगतात. काही विचारावं लागत नाही, काही प्रश्न टाकावे लागत नाही, काही त्याच्यावरती भडीमार करावं लागत नाही. फक्त त्यांना प्रेमाने त्यांच्या जवळ बसला आणि त्यांची विचारपूस जरी गेले ना तरी सुद्धा त्यांना त्याच्यासारखं समाधान नसतं आणि खूप असं भोळी भाबडी होतात. किती वय असलं, मोठे वय असलं, काही असलं तरी आई वडिलांपुढे आणि शिक्षकांपुढे मुलं नतमस्तक होतात आणि मोकळेपणाने बोलतात. काहीच लपवून ठेवत नाही त्यांच्यापासून. जसं डॉक्टरांकडे गेल्यानंतर शरीराचं काही दुखणं असतं तर ते त्यांना बिनधास्तपणे बोलतात आणि त्याप्रमाणे डॉक्टर औषधोपचार करतात, तसं शिक्षकापुढे सुद्धा मुलं बोलत असतात आणि त्यांना असं टॉनिक काहीतरी मिळतं शिक्षकाकडून, असं मार्गदर्शन आणि प्रेमाचे 2 शब्द आपुलकीचे मिळाले आणि त्याला काही मार्ग दाखवला, काही सजेस्ट केलं ना तर त्याच्यासारखा आनंद त्यांना नसतो. तर खूप समाधान त्यालाही वाटलं आणि मलाही एका गोष्टीचं समाधान वाटलं की मी त्याला व्यक्त होऊ
दिलं आणि तेवढा वेळ दिला आणि खरोखर त्याचा काहीतरी त्याचा आत्मसन्मान जागा झाला, आत्मविश्वास जागा झाला आणि कुठेतरी जाणीव झाली त्याची की मी कोण आहे, काय आहे, मी काय करू शकतो, मी आज बनलोय काय, जो बनायला काय पाहिजे होतं मला, मी बनलोय काय, कुणामुळे बनलो, कसा बनलो आणि मी आता कुठल्या संगतीमध्ये आहे आणि कसा कुठल्या दिशेला जात आहे. तर ह्यामध्ये तो गुरफटलेला होता, तर त्याला वाट सापडली आणि त्याने आता ठरवलं की विचार तर केला आणि आता तो त्या दृष्टीने सुरुवात करेल, नक्कीच केलीही असेल. त्यानंतर मग मलाही तिथून मी समाधानाने बाहेर पडले आणि विचार केला की खरंच आपलं काम आहे वाट दाखवणं, दिशा दाखवणं, मार्गदर्शन दाखवणं. आपल्या अवतीभोवती पण जर असे सापडलेले संकटातले असतील, विद्यार्थी असतील, कोणी आपल्या ओळखीतले असतील, तरुण असतील, तरुणी असतील, मुली असतील, मुलं असतील, कोणाचंच काही सांगता येत नाही. जे असे अपयशी झालेले असतात किंवा असा विचार करतात किंवा व्यसनांच्या बाजूला जातात, वाईट बाजूला जातात, तर अशा मुला-मुलींना वेळ न घालवता त्यांना लगेच त्या जागेवरती ऑन द स्पॉट त्यांना प्रश्न विचारायचे, त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं, माहिती घ्यायची, काहीतरी गायडन्स करायचं, काहीतरी त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत करायची आणि आपल्या परीने काय करू शकतो तेवढं आपण मदत करायची. म्हणजे नक्कीच त्यांचे विचार गळफास घेण्याकडं, दारू पिण्याकडं, व्यक्त होण्यासाठी दारू पिणं हा म्हणजे कितीही परिस्थिती मुलांवर ओढवते की त्यांना प्रेमाचा माणूस भेटत नाही, बोलायला, व्यक्त करायला माणूस, म्हणून या व्यसनांचा आधार करावा. तर असं होता कामा नये. सर्व समाज घटकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अशा या तरुणाईला या गोष्टींपासून रोखलं पाहिजे. त्यांच्या जीव जाण्यापर्यंतचा विचार त्यांनी करता कामा नये. त्यांच्यामध्ये उमेद निर्माण होईल, काहीतरी नवं करतील आणि जुन्यातून ते विसरून नव्या दिशेने जातील, मार्गस्थ होतील, याकडे आपले सर्वांचे प्रयत्न असले पाहिजे. तर आपण सर्वांनी नक्की करायचे, करत असतो आपण. आपल्याला जिथं काही आपल्याला आढळतंय तर या गोष्टीकडे आपण करत असतो ते, परंतु कुठेही दुर्लक्ष नाही करायचं आणि तिथून टाळायचं नाही की बघू आपण नंतर करू किंवा नंतर बघू. तर नंतर हा येत नसतो कधी. ती वेळ, ती संधी, ती व्यक्ती त्यावेळेला महत्वाची असते, नंतर नसते. तर नंतर हा कधीच येत नाही आणि नंतर म्हटलं तर तोपर्यंत एखाद्याचा जीव पण जाऊ शकतो. तर या नंतरला आपण आपल्या आयुष्यात नाही ठेवायचं. आज आणि आत्ता ऑन द स्पॉट अशा याच्यातून बाहेर पडायचं, अशा वाईट परिस्थितीतून आणि मार्गस्थ व्हायचं. सगळ्यांनी चांगल्या दिशेने मार्गस्थ व्हायचं, सगळ्यांना एकत्र घेऊन मार्गस्थ व्हायचं आणि छान आयुष्य जगायचं, सुंदर आयुष्य जगायचं. तर सर्वांनी यासाठी प्रयत्न करायचे. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.